हॅलो गाईज, नमस्कार. मी हेमा गायकवाड. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे. तर आजच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज मी एक रेसिपी घेऊन आलेली आहे, फिश फ्राय. तर फिश फ्राय मराठीमध्ये मासे तळतानाचा व्हिडिओ आहे. तर हे मासे कसे तळतात आणि ह्याला काही मसाला वगैरे यूज करतात, तर ह्याच्यामध्ये काही मसाले वापरलेत हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर असे कुरकुरीत मासे होतात आणि खायला पण चवीदार लागतात. तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. तर आपण पुढे बघणार आहोत की माशाची रेसिपी काय आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय घालणार आहे मसाले, तर तुम्ही नक्की पहा. तर पहिल्यांदा तर मासे धुवून घेतले, मीठ वगैरे मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात पहिल्यांदा माशांना मस्त लाल तिखट, मिरची पावडर वगैरे सगळं लावून घ्यायचं. तर हे तळणार आहोत आपण. तर तळण्याच्या अगोदर ह्याला ना डीप फ्राय पण म्हणलं जातं. तर डीप फ्राय कसं करायचं, तर त्याच्या आधी सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे आणि मग थोडे कढईमध्ये टाकून तळून घ्यायचे. तोपर्यंत तळायचे की जोपर्यंत ते कडक होत नाहीत. तर कडक होईपर्यंत तर तुम्हाला समजेलच की कडक कसे होणार आहेत. तर असे पीस वगैरे करून आणायचे माशांचे आणतानाच. तर बघू शकता तुम्ही, थोडेसे मी तळायला टाकलेले आहेत. तर ते मस्त फ्राय होतात. ते तोपर्यंत तुम्ही पाहू शकता. तर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. तर मी तुम्हाला सांगणार आहे की माशामध्ये काय घालणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण घालणार आहे धना पावडर, हळद, मिरची पावडर, मीठ, सगळं एक चमचा तुम्हाला लागेल असं मीठ घालू शकता तुम्ही चवीनुसार. तर हे मासे आहेत, 1 किलो मासे आहेत हे. तर ह्याचे काप वगैरे स्वच्छ वगैरे करून घेतलेला आहे. तर ताटामध्ये हळद 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, मीठ 1 चमचा, म्हणजे मीठ चवीनुसार घालू शकता तुम्ही. तर ह्याच्यामध्ये मस्त चिकन मसाला वगैरे भेटतोच सुहानाचा, एव्हरेस्टचा. तर तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही टाकून ह्याला मस्तपैकी असं फ्राय करण्यासाठी सगळं एकत्र मीठ घालून घ्यायचं आणि सगळं एकजीव करून घ्यायचं. त्याला व्यवस्थित मसाला लागेल असं करून घ्यायचं. तर सगळं मिक्स करून घ्यायचे माशांना की बरोबर सगळ्यांना मसाला लागेल असं. तर पूर्णपैकी असं वरती खालती त्यांना मसाला लागला पाहिजे. तर आपल्याला ह्याला डीप फ्राय करायचे. तर हे सगळे मसाले छानपैकी एकत्र करून घ्यायचे आणि मग त्याला रव्याचं मिश्रण करून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये रवा घालणार आहे. तर रव्यामध्ये मस्तपैकी रव्यामध्ये सुद्धा मिरची पावडर थोडी आणि नमक थोडंसं घालून घ्यायचे. तिखट त्याच्यामध्ये मिक्स करायचं, आपलं घरगुती तिखट असेल तरी चालतं आणि मिरची पावडर वगैरे, कांदा लसूण मसाला असेल तर तो पण घालून मस्त ते एकजीव करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मस्त डीप फ्राय करायचं आणि कढईमध्ये तळायचं. तर इतकी साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर इतकी सोपी रेसिपी आहे, तुम्ही झटपट करू शकता आणि झटपट आणि कुरकुरीत मासे खाऊ शकता. तर चवीला खूप छान लागतात. तर एकदा नक्की ट्राय करा कसे लागतात मासे खायला. तर मला बनवल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ही रेसिपी बनवून बघितली आहे आणि चवीला कशी लागली तुम्हाला, तेही नक्की सांगा. तर आता ह्याला मग मस्त डिप करून घ्यायचं रव्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं तिखट मीठ घालायचं आणि नंतर असं मासे बुडतील